अग्रिम पीक विमा 2026 शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आनंदाची बातमी. जे.आर. आला. शेतकरी बांधवांनो, 2 जुलै 2026 रोजी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहार सन 2026 मधील अग्रिम राज्य हिस्सा अनुदानाकरता 11,01,09,421 इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2026चा फळपीक विमा काढला आहे, अशा शेतकऱ्यांना आता ही अग्रिम रक्कम मिळणार आहे. प्रस्तावना पाहूया, त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया. केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी ESCROW बँक खाते सुरू करणे आणि योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून विमा अर्ज दाखल करण्यापूर्वी मागील खरीप मृग हंगामातील विमा नोंदणीनुसार एकूण देय राज्य विमा हप्त्यापैकी 50% राज्य हिस्सा अनुदान अग्रिम प्रथम हप्ता म्हणून ESCROW बँक खात्यामध्ये वर्ग करणे यापूर्वी अट आहे. त्यानुसार शासन निर्णयाद्वारे प्रस्तुत योजनेअंतर्गत ESCROW बँक खाते उघडण्यात आले आहे. वित्त विभागाने येथील शासन परिपत्रकाद्वारे सन 2026-27च्या प्रथम 9 माहाकरता डिसेंबर 2026 अखेर आवश्यक असणारा अनिवार्य व कार्यक्रमाअंतर्गत खर्चाचा अर्थसंकल्पित निधी एकूण वार्षिक तरतुदीच्या 60%च्या मर्यादेत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णय असा आहे की प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहार सन 2026 करता अग्रिम राज्य हिस्सा अनुदानापोटी 11,01,09,421 या ठिकाणी इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी या ठिकाणी ESCROW बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यास शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे.